पहिले ते आपण थोडं डिस्कशन करून घेऊ की आता तुमचं जेईची एक्झाम झाली आणि जेई ॲडव्हान्स मेन्स आणि ॲडव्हान्स दोन्हीची एक्झाम झाली. मेन्स काय असते रे, कारण जेई साठी तुम्ही क्वालिफाईड व्हायला पाहिजे. नाही पण क्वालिफाईड झालं तरी तुम्हाला एक्झाम देता येते, सगळ्यांनी दिली. आता दोन्हीमध्ये जर तुम्ही क्वालिफाईड झाले, जेई मेन्स मध्ये आणि जेई ॲडव्हान्स मध्ये, जर तुम्ही दोन्हीमध्ये क्वालिफाईड होतात तेव्हा जाऊन तुम्हाला IIT भेटते का, तेव्हा जाऊन तुम्हाला IIT भेटते. येस. आता सर मग आम्हाला कसं काय माहित पडेल की आमचं सिलेक्शन कुठे झालंय, कसं होणार आहे, कसं माहित पडेल? पहिले तर लक्षात घ्या, तुमची सिलेक्शन प्रोसेस IIT मध्ये नाही पण झाली, जर तुम्ही दोन्हीपैकी एक पास असाल तरी चालतंय. दोन्हीपैकी एक पास असेल, सपोज मेन्स मध्ये आणि ऍडव्हान्स मध्ये. जेई मेन्स मध्ये मला जर माझा आपला कट ऑफ किती आला आहे, 47 आलेला आहे, 47 पॉईंट समथिंग. आता मी 48च पकडून घेतो. 48चा माझा आलेला आहे. मला इथं 48 पडले आहे आणि इथं पण 48 पडले, तर मी IIT ला क्वालिफाईड असतो. ओके, दोन्हीमध्ये क्वालिफाईड आहे, हा पण आणि हे पण, दोन्ही व्हायला पाहिजे. जर मी दोन्हीपैकी एक, सपोज मला इकडे 2 पडले आणि इथं मला 48 पडले, इथं टोटल मार्जिन असते, इथं टोटल लिहिलेला असतो, दोन्हीपैकी जो जास्त असतो तो तुमचा पकडला जातो. म्हणजे आता मला ऍडव्हान्स मध्ये जास्त पडला तर ऍडव्हान्स मधला माझे मार्क पकडले जातील आणि त्याच्या हिशोबाने कट ऑफ ऍक्सेप्ट केला जाईल. दोघं झालं का? नंतर जर दोन्ही जर कट ऑफ व्यवस्थित नसेल, दोन्ही जर पास आउट नसेल, हा तुमचा बघा, हा तुमचा पास म्हणजे हा तुम्हाला IIT साठी क्वालिफाय करतो फॉर दिस एक्झाम. आणि त्याच्यानंतर मग या एक्झाम मध्ये जर तुम्ही क्वालिफाईड झाले, पास झाले, तर दोन्हीमध्ये तुम्हाला क्वालिफाईड व्हावं लागतं कंपल्सरी, तेव्हा जाऊन तुम्हाला IIT भेटते. पण इथं माझं मेन्स मध्ये कमी पडले पण ऍडव्हान्स मध्ये जास्त पडले, तर मग मी पास होईल, मला जॉईन भेटेल का, इंजिनिअरिंग कॉलेज भेटेल का? हो भेटेल. कोणती भेटेल? IIT ला सोडून तुम्हाला NIT भेटेल. आणि NIT अजून वेगवेगळे जे कॉलेज आहे टॉप कॉलेज ते पण भेटतील, जर तुमची रँक चांगली असेल तर. अकॉर्डिंग टू द रँक यू विल गेट युअर पोझिशन्स, यू विल गेट युअर कॉलेज. कळलं का? समजतं? आता खूप जणांना जर बघा, काही जणांना इथं 68 पडलेले आहे, काही जणांना इकडे 14 पडलेले, तर इथं तुमचं टोटल मार्जिन 68 पकडला जाईल आणि इथं पण तुम्ही NIT साठी ऍप्लिकेबल राहणार आहे, एलिजिबल राहणार आहे, तुम्ही अप्लाय करू शकतात आणि अजून अदर कॉलेज साठी अप्लाय करू शकतात. आता प्रॉब्लेम आहे, रिझल्ट लागल्यानंतर खूप मुलं डिसअपॉइंट होतात, डिप्रेशन मध्ये जातात. पण डिप्रेशनची काही गरजच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, जर तुमचं या दोन्हीकडे नाही झालं, CET जिंदाबाद है भाई, CET जिंदाबाद है, CET जिंदाबाद है. CET मध्ये तुम्हाला जर ST असला, तर आपण तुमचं तर ST आहे, तर तुम्ही ST साठी तुम्हाला नियर अबाउट 130 अबोव पाहिजे, आणि जी तुम्हाला कॉलेज आवडेल तिकडे तुम्ही लागू शकतात इफ यू हॅव अबोव 130 आउट ऑफ 200. 200 पैकी तुम्हाला जर एवढे पडले तर तुम्ही कोणत्याही कॉलेजला लागतात, काही प्रॉब्लेम नाही. पण टार्गेट ठेवा, यू विल कम्प्लीट, मीन्स तुमचं टार्गेट असं राहिलं पाहिजे पूर्ण ऑल ओव्हर, म्हणजे 200 पैकी 200 क्वेश्चन अटेंड करा. का बर? बिकॉज हिअर निगेटिव्ह सिस्टीम नाहीये भाऊ, निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. निगेटिव्ह सिस्टीम नाहीये तर तुम्ही ही एक्झाम द्या, क्रॅक करा. आता मागे माझे 2-3 जे स्टुडंट होते 2 वर्ष अगोदरचे, एक मुलगी टॉपर होती, तिने जेई नाही दिली, तिने CET दिला, CET मध्ये हाय रँक घेतला आणि टॉप कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंगच्या. जस्ट थिंक. आलं लक्षात? हे अशी सिच्युएशन आहे, डिप्रेस व्हायची काही गरज नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, CET मध्ये तुम्ही 70चा वर, नंतर 80चा वर असे मार्क पण पाडले तरी सिलेक्ट होतात रे, काही टेन्शन नाहीये. इथं तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज भेटते, खूप वॅकंट जागा असते CET साठी,
पण तिकडे का बरं लक्ष देत नाही? सगळ्यांचं हवा चालू आहे, जेई मध्ये IIT म्हणणं आहे. सिंपल यार, काय भेटतं? फक्त IITचा टॅग भेटला ना तर पैसा जास्त भेटणार आहे आणि इंजिनिअरिंग होणार आहे. डिग्रीज आहे, इंजिनिअरिंग इज द डिग्री ओनली. बघायला गेलं तर शेवटी तुम्हाला काम करावं लागणार आहे. मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी, जसं एक्झाम्पल घ्या गुगल, नंतर अमेझॉन, नंतर कोणती सांगू शकतो आपण, मेटा म्हणजे फेसबुक वाली. हे अशा मोठे टॉप कंपनीज आहे. हे कोणाला पण आहे ना, एम्प्लॉयमेंट जेव्हा बनवतात ना, आपल्या कामावर ठेवतात ना, डिग्रीने बघत, ॲबिलिटी बघतात. हाऊ मच यू हॅव ॲबिलिटी, हाऊ मच यू आर कॅपेबल. इव्हन टेस्ला कंपनीचा ओनर पण तसाच आहे. पण तुम्ही नॉलेजवर फोकस ठेवला तर पैसा तुम्हाला येणारच आहे, नो डाऊट. पण जर तुम्ही फक्त माझा नंबर लागला नाही, डिप्रेस होत राहिले, परत 1 वर्ष गॅप ठेवला, इट इज नॉट गुड. मी सगळ्यांना सांगेल, 1 पण वर्ष गॅप ठेवू नका. कारण मी तुम्हाला सांगतो ड्रॉपरचा काय इश्यू आहे, कोणी सांगणार नाही तुम्हाला ड्रॉपरचा काय इश्यू आहे. आज जर तुम्हाला सपोज याच्यामध्ये म्हणा, सीईटी मध्ये म्हणा, IIT मध्ये म्हणा, नीट मध्ये म्हणा, जर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला जर एवढं 130 पडत आहे, ड्रॉप घेतल्यानंतर काय होतं माहितीये का? हा आकडा 120 पर्यंत पण चालला जातो. का बरं? डिस्ट्रॅक्शन जास्त असतं. आणि कोणते विद्यार्थी ड्रॉप करून करतात की ते ना पूर्ण सोसायटीला सोडून देतात. ना मोबाईल यूज करणार, ना काय करणार, फक्त स्टडीवर फोकस. 1 वर्ष पूर्ण स्टडीला देणार, तो जाऊन 200 पैकी 190 पण पाडून देतो, नो डाऊट. पण मला माहिती ना रे, मोस्ट ऑफ द स्टुडंट ड्रॉप घेऊन पण का नाही लागत? कारण रिझन तोच आहे, डिस्ट्रॅक्शन खूप जास्त असतो. 10 मार्क कमी होऊन गेले, 130 वरनं 110 होऊन गेला, पुढच्या वेळेला अजून दुसरा ड्रॉप घेतो, अजून कमी करून घेतो, अजून थोडं वाटतं त्याला, अजून डिप्रेस होतो, अजून 3 वर्ष जातात. जर तुम्हाला ड्रॉप पण घ्यायचं असेल तर एक स्ट्रॅटेजी अप्लाय करा. बघा, लक्ष द्या मी काय म्हणतो. जर तुम्हाला वर्षामध्ये ड्रॉप करायचा असेल, मला तर म्हणजे माझं सिलेक्शन इंजिनिअरिंगला होऊन जाईल, मला काही प्रॉब्लेम नाही, मी ड्रॉप घेईल तरी माझं होऊन जाईल, एवढं श्युरिटी असेल तर तुम्ही काय करायचं, 1 वर्ष पण वायाने घालायचा आणि ना ओपन युनिव्हर्सिटी मधनं BA BSc असे ऍडमिशन घेऊन घ्यायचे बाहेरून. म्हणजे तुम्ही ड्रॉप बी करणार, तुमची डिग्री असेल तुमच्याकडे ॲज अ बॅकअप. आणि ओपन युनिव्हर्सिटी मधनं जर तुम्ही कोणताही कोर्स करतात, तुम्ही एज्युकेशन मध्ये कोणतंही तुम्ही स्टडीचे प्रिपरेशन करत असेल, बाहेरून एक्झाम देत असेल, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. तुमच्याकडे नावाला डिग्री तरी व्हायला पाहिजे. आलं लक्षात? 3 वर्ष ड्रॉपआउट केल्यानंतर विचार करा, 3 वर्ष ड्रॉपआउट केल्यानंतर व्यक्ती जर असा विचार करतो आता माझ्याकडनं नाही होणार, तर तो काय करणार आहे? सिंपल यार, 3 वर्षामध्ये जर तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये BSc नाही तर BA केलं तर तुमची डिग्री कम्प्लीट होऊन जाते 3 वर्षात. आणि ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जास्त स्टडी करायचं नाही, ओव्हरलुक करून घ्यायचं, स्टडी लिहून द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही, होऊन जातात पास आरामशीर. दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी टू कंट्रोल युअर सेल्फ, टू मूव्ह फ्रॉम डिप्रेशन. जर तुम्हाला जर नाही करायचं तर मी काहीच करू शकत नाही, ते तुमची इच्छा आहे. तुम्ही काय करू शकतात, नंबर नाही लागला, काही नाही झालं, काय प्रॉब्लेम आला, डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला, 1 वर्ष ड्रॉप गेला, तर काही टेन्शन नाहीये. तुम्ही 12वी पास आहे, 12वी पास झाल्यानंतर एखाद BA नाही तर BA नाही तर BSc नाही तर काहीतरी एक अशी डिग्री कलेक्ट म्हणजे बनवून घ्यायची, प्रिपेअर करून घ्यायची ओपन युनिव्हर्सिटी मधनं, की नाही भो, जर माझा ड्रॉपआउट बी झाला आणि मी नंतर काय पण नाही केलं ना, तर माझ्याकडे काही ना काय आहे, मी कुठे ना कुठे ऍडजस्ट करू शकतो. पण नावडेज सध्याच्या काळ असं आहे ना, ॲबिलिटीवर सगळ्या गोष्टी निर्भर आहे. तुमच्यामध्ये किती आहे, किती तुमच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग थिंकिंग आहे, हायपोथेटिकल थिंकिंग आहे, त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. ते कुठे पण जाणार पैसा कमवणार. जसं मी माझं एक्झाम्पल देईल, मी कुठे पण जाईल ना, मला इथे जॉब बी नाही राहिला ना, मी दुसरीकडे जाईल, दुसरीकडनं पण पैसा कमवेल, काही प्रॉब्लेम नाही, मला मॅथ शिकवता येतं, दॅट्स इट. बरोबर की नाही? कुठे बी गेलं तर मला प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच नाही.
असं व्यक्ती बनायचं की तुम्ही कुठेही काम करणार तुम्हाला प्रॉब्लेम होता कामा नये आणि तुम्ही जिथे जाणार तुम्ही तिकडनं पैसा काढू शकतात. अशा प्रकारे तुमची ॲबिलिटी क्रिएट करायची आणि तुमची बुद्धी क्रिएट करायची. दॅट्स इट. इथं ज्यांचं नाही झालं डिप्रेस व्हायची गरज नाही. 1 वर्ष हे करा, ड्रॉप करून मग तुम्हाला 1 वर्षासाठी तरी ऍडमिशन घेऊन घ्या. इथं जर पास होतात इकडे सोडून द्या, काय प्रॉब्लेम आहे, वाया थोडी जाईल. एज्युकेशन कधीच वाया जात नाही. मी परत सांगतो, जर मी MSc केलेली आहे मॅथ मध्ये, तुमच्या समोर आहे उभा, वाया गेलं का? एज्युकेशन कधी वाया जात नाही, लर्निंग कधी वाया जात नाही, शिकलेल्या गोष्टी कधी वाया जात नाही. आता तुम्ही तुमची ॲबिलिटी करायची आहे, बनवायची आहे, व्यवस्थित क्रिएट करायची आहे आणि त्याच्यामध्ये ड्रॉप घेणार तर काय आहे प्लॅन, फ्युचर प्लॅन? ड्रॉपआउट घ्यायचा आहे का नाही घ्यायचे ते तुमची इच्छा. BSc करायचं, BA करायचं, मी तुम्हाला मागे एखाद वेळेस ना BSc केल्यानंतर काय करायचं ते पण तुम्हाला सांगू देईन. BA नंतर काय करतात ते पण सांगू शकतो. खूप मोठं सोसायटी आहे, त्यासाठी आपण कामं करू शकतो हे डिग्री घेऊन. असं नाही की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर बनणं सगळं काय होईल, असं काही राहत नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला फक्त फोकस ठेवायला लावतो, स्वतःमध्ये थोडं हे ठेवा, इम्प्रुव्हमेंट ठेवा आणि स्वतःवर भरोसा ठेवा. ओके.